आई अशी शांत बसली होती. तिला काही विचारलं तर काहीच उत्तर देत नसे. तिला काही दिसतच नव्हतं. मुलगा, मुलगी काहीच नाही. शेवटी मी आजीला बोललो, मला खूप भूक लागली आहे. तू माझ्यासाठी आणि आईसाठी भाकरी बनव ना. वा रे माझ्या देवा. आधी माझा मुलगा गिळून बसली आणि अजून महाराणीसाठी मी गरम गरम भाकरी बनवून देऊ. सई एकटक त्यांच्याकडे बघत राहिली. तिच्याबद्दल कुणी काही चुकीचं बोललं तर त्या स्वतः प्रयत्न करत असत. कधीच ऐकून घेत नसत. सुनेबद्दल, ए बाई, हे नाटक बंद कर आणि तुझ्या पोराला दे, भुक्कड आहे. सईला खूप वाईट वाटलं. ती विचार करू लागली की मानवला जाऊन 5 दिवस पण नाही झाले. आई माझ्याशी कसं वागते. तिला खूप वाईट वाटत होतं, कारण तिचा खरा आधार तर आता सासूबाई होत्या. सासूबाई परत म्हणाल्या, माझा सोन्यासारखा मुलगा तुझ्यामुळे गेला आहे आणि आता अशी अपेक्षा ठेवू नको की तुला आणि तुझ्या मुलांना आयतं गिळायला मिळेल. कामाला लाग गुमानं. आणि आत निघून गेल्या. सई बघतच राहिली. त्यावर तिचा मुलगा म्हणाला, आई तू का जेवण नाही जेवून घे आई. जर तुला पण काही झालं तर पप्पांसारखं, आणि तू देवा घरी गेली तर आमचं काय होईल. आता तर आजी पण आमच्याशी नीट वागत नाहीये. हे ऐकून तिने जोरात हंबरडा फोडला आणि रडू लागली. ती मुलांना म्हणाली, भूक लागली आहे ना, मी तुमच्यासाठी जेवण बनवते. तू आजीला का सांगितलंस. आई तू जेवली तर मी जेवणार आहे. तू 3 दिवस झाले काहीच खाल्लं नाही. मी तर तुझ्यासाठी जेवण बनवायला सांगणार होतो. आणि तिच्या डोळ्यातून परत पाणी यायला लागलं. सांग ना, आमच्याकडे कोण बघणार. आजी मला जेवायला देत नाही, आमच्याशी नीट बोलतही नाही. ती परत विचार करायला लागली होती. डोळ्यातलं पाणी लपवून मग उठली आणि जेवण बनवलं. मुलांसोबत बसून जेवायला लागली. हे सर्व सासूबाई दरवाजाच्या कडेला उभं राहून पाहत होत्या. सईनं तोंडात घास घेतला तेव्हा त्यांच्या जीवात जीव आला. सई आता पूर्णपणे भानावर आली होती. आता आपल्याला आपल्या मुलांसाठी जगावं लागेल याची तिला जाणीव झाली होती. कारण सासूबाईंचा आधार आता आपल्याला आधार नाही हे तिला कळून चुकलं होतं. त्यानंतर सासूबाई दुकानात हिशोबासाठी गेल्या. सई परत विचार करू लागली की अजून 15 दिवस झाले नाही आणि आई दुकानात जात आहे. असंच दिवस निघत होते. आता सई आणि सासूबाई दोघं दुकान चांगल्याप्रमाणे सांभाळत होते. याच दरम्यान त्यांचा चुलता घरी आला आणि सासूबाईंना म्हणाला, आता दादाचं दुकान मलाच बघावं लागेल. मी माझ्या बायको पोरांना शहरात घेऊन येतो, कारण दादाचा एवढा मोठा व्यवसाय तुम्हाला नाही सांभाळता येणार. माझी मदत होईल तुम्हाला. सासूबाई म्हणाल्या, तू यावेळी आम्हाला सहायता करायला आलास त्याबद्दल तुझे आभार. पण आता तरी आम्हाला कुणाच्याच आधाराची किंवा मदतीची गरज नाही आहे. जेव्हा मानव आजाराशी लढत होता तेव्हा कोणीच नाही आलं आणि आता दुकान हडपायला सगळेच तयार आहेत. बरं होईल की तू लवकर इथून निघून जा. त्यावर तो खाली मान घालून दुसऱ्याच दिवशी निघून गेला. सईला खूप मोठा दिलासा मिळाला.